नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इतक्या दिवसांनी बाहेर गेलेला शशिकांत अचानक घरी येतो. शशिकांत आता सर्वांना आवाज देत असतो की कुठे आहात, मी शशिकांत घरी आलो, सगळेजण कुठे आहात, आई, सीमा वगैरे सगळ्यांना तो आवाज देतो. आणि तेवढ्यात आता इरावती ही शशिकांतला बघते, शशिकांतकडे बघतच असते आणि धावतच ती परत आता शशिकांत जवळ येते. शशिकांत इराला बघून अगदी खुश होतो, तर इरावती त्याला मिठी मारते. अरे शशी, कुठे होतास तू, आणि काय रे, कधी आलीस तू, असे वगैरे विचारपूस करत असतात. तर शशी आता हसून म्हणतो की काय हिरा. तेव्हा आता इरा लगेच म्हणत असते की मी तर हिरा आणि तू मात्र कोण, दगड का. आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. दोघे आता खुशून हसत असतात. तेव्हा आता शशिकांत विचारतो की अगं इरा, तू कशी आहेस. इरा आता खुशून म्हणते की हो, अरे शशी, मी तर मस्त आहे. शशिकांत तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग, तू का आलीस आणि तू कधी आलीस. तेव्हा आता इरावती आजीकडे बघत म्हणत असते की हो, मी आत्ताच आले आणि आल्यापासून मी मम्माला विचारते की अरे शशिकांत, तू कुठे आहेस म्हणून. काय रे, तुझं फ्लाईट लँडच होत नव्हतं की काय. तेव्हा आता आजी म्हणते की अगं मी तुला सांगितले ना, ऑफिसच्या कामासाठी तो गेला होता. अगं तो आत्ताच आलेला आहे, सांगेल ना सगळं काही, इतकी काय घाई आहे तुला. तेव्हा आता इरावती म्हणते की मम्मा हे बघ, मला ॲक्च्युली कसं आहे की एक महत्त्वाचे सांगायचे होते. म्हणजे हे बघ अगं मम्मा, अभिषेकने आणि अभिषेक अगदी कसं आहे ते दाखवते आणि म्हणते की अभिषेकने सगळे काही शेअर्स आता अक्षयला परत केलेस, लॉयरसुद्धा आले होते. त्यावर आता आजी हे ऐकून म्हणते की अगं मीच वकिलांना पाठवले होते, कारण अभिषेक हे सर्व नाही सांभाळू शकत, त्याला इतकं सगळं अक्षयसारखं मॅनेज नाही करता येत आणि अक्षय तर हे सर्व डिझर्व करतो. त्यावर आता हे ऐकून शशिकांत म्हणतो की ऑफकोर्स, कारण मुलगा कुणाचा आहे. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो, ऑफकोर्स डिझर्व करतो आणि हे बघा, मी सुद्धा या घरची मुलगी आहे, मग माझ्या नावावर काही प्रॉपर्टी वगैरे आहे की नाही. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अगं हे सगळं तुझंच आहे, कारण जे काही आमचे आहे तर ते तुझे सुद्धा आहे, फक्त तुझ्या नावावर काही केलेले नाही, कारण तुझ्या नावावर तर ती केस आहे आणि या देशातून तो फरार आहे, त्यामुळे नावावर वगैरे काही नाही, सगळं सारखंच आहे. जे काही तुझ्या नावावर जर केले तर ते सरकार जमा होईल, त्यामुळे हे जे काही आहे ना ते सगळं काही तुझंच आहे. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अगं पण इरावती, तू जे काही या घरासाठी करते ना ते खरंच खूप महत्त्वाचे आहे. मुकादम कुटुंबासाठी आता हे मोठं असं कॉन्ट्रीब्युशन आहे तुझं. पार्वती आजी आता अगदी खुशून हे सांगत असते आणि म्हणते की चला आतमध्ये चला, बाहेरच का असं गप्पा करत बसले. म्हणून ते आता शशिकांत आणि इरावती एकमेकांना मिठी मारत अगदी आत निघून जातात. त्यानंतर आता इकडे सीमा ही रमाला म्हणत असते, म्हणजे माहीला, की मला माफ कर, मी चुकले खरंच, हात जोडून मी तुझी माफी मागते. म्हणून ती माहीचेच हात धरते आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा बाहेर येतो. तेव्हा आता माही मुद्दाम म्हणत असते की अहो आई, तुम्ही हे सगळं का म्हणतात. तेव्हा लगेच आता इरावतीने माहीचे जे काही कान भरवलेले असतात ते सगळं काही इरावतीचं बोलणं आता माहीला आठवते. त्या बाईला खरंच रमाने माफ केले असते का, हे बोलणे आठवल्यानंतर माही विचारतच पडते. तर सीमा आता माहीला म्हणत असते की हे बघ, मी तुझ्या पाया पडते. तर अक्षय आता दरवाज्यात उभा राहून हे सर्व बघत असतो. तर आता माही म्हणत असते की हे तुम्ही काय करता. तेव्हा सीमा म्हणते की अगं माझं चुकलं, मी तुझ्या पाया पडते. तर माही म्हणते की तुम्ही माझ्या पाया पडू नका, तुम्हाला जर हवं आहे तर तुम्ही यांची माफी मागा. तेव्हा आता सीमा म्हणते की हो, मी तर माफी त्याची मागणारच आहे, पण त्या अगोदर तुझी मला माफी मागायची आहे. तेवढ्यात आता माही नाही असं म्हणते. तुम्ही कितीही माझी माफी मागितली तरी सुद्धा मला नाही वाटत की मी तुम्हाला माफ करू शकेल म्हणून. हे ऐकल्यानंतर आता सीमाला धक्का बसतो. सीमा लगेच म्हणते की रमे, अगं रमे तू असं करू नकोस. परंतु माही लगेच आपला चेहरा बाजूला करते. तर सीमाला इतकं वाईट वाटतं. सीमा लगेच आता बाजूला होत असते. परंतु अक्षय सुद्धा आता हे सर्व पाहतो आणि त्याला सुद्धा खूप वाईट वाटते. अक्षयला आता संशय येतो. अक्षय आता हे सर्व बघतो आणि मनात विचार करतो, आईला इतकं वाईट वाटले, परंतु रमाला इतका राग का आला असेल, नक्की काय झालं असेल. परंतु आई तिच्यासमोर इतके हात जोडत असताना सुद्धा रमा तिच्याकडे बघत सुद्धा नाही. अक्षयला थोडासा संशय येतो. त्यानंतर आता इकडे माई ह्या साई आणि रमाला चहा करून देतात आणि चहा घ्या असं म्हणतात. तेव्हा आता दोघे चहा घेत असतात. तर म्हणजे साई रमाला म्हणतो की हे बघा मॅडम घ्या, अहो जास्त गरम नाही. तेव्हा आता माई म्हणतात की अरे तिचं बरोबर आहे, कारण दुधाने तोंड पोळले तर माणसंही ताक सुद्धा फुंकर मारून मारूनच पितात. आणि हे बघ रमा, अगं मला माहिती आहे की तुझ्या मनात खूप राग आहे, तर पण जो काही तू निर्णय घेशील तो अगदी शांत डोक्याने विचार करून घे. मी आणि साई तुझ्या सोबतच आहोत, स्वतःला तू असं एकटी समजू नको.
नको। तेव्हा आता साई लगेच रमाला समजावतो। साई म्हणतो की हे बघ माई एकदम बरोबर बोलते, कारण आता हे सोपं राहिलेलं नाही। शांत पाऊल एक एक टाकून आपल्याला हा सर्व प्लॅनिंग करावं लागेल, आपल्याला ही शांतीत क्रांती करावी लागेल। तेव्हा आता रमा लगेच म्हणते की आपल्याला नाही, मला एकटीला करावं लागेल। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा अहो माईने तुम्हाला सांगितले ना, आता आम्ही पण तुमच्यासोबत आहोत ना। रमा म्हणते की त्यांच्यावर माझा राग नाही तर तुमच्यावर राग आहे, माईवर रागून मला काय करायचं आहे। कदाचित तुम्ही बरोबर बोलत असताल, पण तरी सुद्धा मी तुमच्यावर आता इतकं सगळं काही झाल्यानंतर का विश्वास ठेवायचा। त्यावर तर साई म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही नका विश्वास ठेवू। इतर म्हणतो की तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू नका, आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो, परंतु तुम्ही मात्र स्वतःवरचा विश्वास कधीही तोडू नका। आता बैतडपणा असा करू नका। आता मात्र त्या बाईला अगदी तिची योग्य वेळ दाखवण्याची गरज आहे म्हणून। आणि आता राहिला प्रश्न तो माझ्यावर विश्वास असण्याचा, ते मात्र आता मी बोलून नाही तर अगदी वागून सिद्ध करून दाखवणार। त्यानंतर आता इकडे अक्षयला तर खरंच रमाचा म्हणजे माहीचा राग येतो। तो लगेच आता माहीलाही विचारण्यासाठी येतो की तू आईशी असं का बोललीस। तेव्हा आता माही म्हणते की काय, तर लगेच आता अक्षय म्हणत असतो की तू माझ्या आईशी असं का बोललीस। माझी आई तुझ्या इतक्या हातापाया पडत होती, ती तुझी माफी मागत होती, तरी सुद्धा तू तिला माफ नाही केलंस। तेव्हा आता लगेच माही म्हणते की नाही ते, आणि अक्षय म्हणतो की हो मला मान्य आहे, आईने त्या माहीला रमा बनून घरामध्ये आणलंच, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ती बिचारी भाबडी आहे। अगं त्या माहीमध्ये सुद्धा ती तुला शोधत होती। अगं ती बिचारी तर साधी आहे, तरी सुद्धा तुझ्या मनात तिच्याविषयी इतका राग का आहे। तेव्हा आता माही म्हणते की तसे काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मला वाईटच वाटले। मी सुद्धा त्यांच्याशी जे काही वागले ना त्याबद्दल खरंच मला माझी चूक झाली, वाईट तर वाटलेच। मी सुद्धा त्यांना माफ करणार आहे आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात राग सुद्धा नाही, परंतु त्यांनी जे काही केले ते सगळं काही चांगल्या हेतूने केले आणि चांगल्या मनाने आणि तुमच्या काळजीपोटी ते सर्व केले। मी त्यांना तुम्हाला सांगितले आणि हे बघा तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, म्हणून मी असं म्हटलं की आता मी पण। तेव्हा आता अक्षयला हसू येते। अक्षय म्हणतो रमा हे बघ ती माझी आई आहे, मी तिच्यावर चिडू शकतो आणि तू सुद्धा तिच्यावर चिडू शकते, त्यामुळे मी काही फार बोलायला नाही जाणार, परंतु हा तुझा जो काही इगो आहे ना आणि तू जे काही हे असं विचित्र वागते त्यामुळे मला माझ्या मनात तुझ्याविषयी शंका निर्माण होते। तेव्हा आता लगेच माही विचारते की म्हणजे काय। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तुझा स्वभाव माफ करण्याचा आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला असं समजावते की शांत राहा, चिडू नका, आपलीच माणसं आहे, माफ करा असे तू कायम मला सांगत असते, परंतु आता तू स्वतः असं का वागलीस। म्हणून अक्षयला आता रमा ही नाही ही माही आहे असं संशय आलेला असतो। तेव्हा तो आता रमाला समजावतो म्हणजे माहीला। आता माहीला मात्र हे वाटते की नक्की आपलं काहीतरी चुकते, आपणच थोडीशी चूक करतो की काय। अक्षय म्हणतो की अगं तुझा स्वभाव माफ करण्याचा आहे, परंतु आता जे काही तू वागली ना ते मला नाही आवडले। तेव्हा आता अक्षय ऐकून न घेता लगेच तिथून निघून जातो। तेव्हा मात्र आता माहीला टेन्शन येते। माही आता विचार करते की अक्षयला माझ्याविषयी आणखीन काहीतरी मनात संशय आहेच, म्हणजे अजून सुद्धा ती जागा आता पक्की झालेली नाहीत। अक्षय माझ्यावर संशय घेतो म्हणजे नक्कीच माझ्याकडून रमासारखं वागण्यात काहीतरी चूक होते, म्हणून आता मला काहीतरी करावं लागेल। नाहीतर जर ती रमा आली आणि तिने जर खरं तीच रमा आहे हे प्रूफ करून दाखवले तर मात्र मी काहीच करू शकणार नाही। त्यानंतर आता अक्षय बाहेर येतो आणि आनंद त्याला सांगत असतो अरे अक्षय तू इतका विचार करू नकोस, अरे तू खूप विचार करतो, अरे तुला माहिती आहे अरे संसार हा प्रेमाने आणि आनंदाने पुढे न्यायचा असतो, हे तुला सांगण्याची गरज आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे दादा मला सगळं काही कळते, कसे संसार करायचा असतो तो सुद्धा कळतो, परंतु हे बघ छोट्या छोट्या कारणावरून ही रमा जे काही वागते ना त्यामुळे तिच्याविषयी मला खरंच संशय मनामध्ये निर्माण होतो। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे तू बायकांच्या अशा मूड सेन्समध्ये पडूच नको, कारण छोट्या छोट्या कारणावरून त्यांचा मूड बदलत असतो आणि तू तर यात पडूच नको। अरे जानूचाच विषय घे, अरे ती आज एक वागते उद्या एक वागते, मी त्यात अडकून पडत नाही आणि मी तुला सिरियसली सांगतो। तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अरे दादा माणसाचा जो काही मूळ स्वभाव आहे तर तो नाही बदलत, किती काही म्हटलं तरी त्याचा मूळ स्वभाव हा बदलतो। आणि हे बघ ना अरे रमाच्या स्वभावाचं घे, रमाचा स्वभाव कसा होता एकमेकांना जोडून ठेवण्याचा, एकमेकांना आनंदी
आनंदी करण्याचा, एकमेकांना एकत्र राहण्याचा, म्हणजे जे काही आहे तर ती सगळ्यांना अगदी सारखं एकमेकांना पटवून देऊन सगळ्यांना अगदी खुश ठेवायची. पण आता जर ती असं काहीतरी दुसटेपणाने वागली, अगदी रागीटपणाने, तर तेव्हा नक्की माझ्या मनामध्ये संशय येतो. मला ह्या गोष्टीचं टेन्शन आले की ती आईबद्दल इतका राग का धरते. तेव्हा आता हे ऐकून आनंद सुद्धा विचारात पडतो. तो अक्षयच्या बोलण्याचा विचार करून आता अक्षयला म्हणतो, अरे तू जे काही बोलतोस ना त्यात खरंच एक पॉइंट आहे. तर कारण आता ही माही जे काही वागते ते अक्षयला तर संशय येतो, परंतु आनंदला सुद्धा आता तेच वाटते. त्यानंतर आता लगेच आनंद असं म्हटल्यानंतर आता अक्षयला म्हणतो की हे बघ, मला काय वाटतंय, तू या विषयावर नक्की एकदा तिच्याशी व्यवस्थित जाऊन बोल. ती असं का वागते त्याचं कारण तरी आपल्याला कळेलच, कारण तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात. कारण तुमच्या दोघांमध्ये असणारं प्रेम, तुमच्या दोघांमध्ये घडणारे संवाद, आणि जर असं घरात राहून 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे तुला नाही जमणार. त्यामुळे असं घरात राहून तुम्हाला काही एकमेकांशी बोलता नाही येणार. आणि मला असे वाटते की तुम्ही दोघांनी एकांतात यायला हवे, कुठेतरी बाहेर त्यासाठी जायला हवे, म्हणजे तुम्हाला एकांत असा एकमेकांशी बोलायला, एकमेकांना अगदी वेळ द्यायला जमेल आणि अगदी मन मोकळेपणाने तुम्हाला एकमेकांशी बोलता येईल. तेव्हा आता अक्षयला सुद्धा आनंदचं हे म्हणणं पटते. अक्षय लगेच म्हणतो की काय आहे की आम्ही आता खरंच एकांतात फिरायला जातो, म्हणजे तिकडे गेल्यानंतर आम्हाला एकमेकांशी बोलायला, एकमेकांचं मनातील काही समजून घ्यायला वेळ तर मिळेल. निवांत आम्हाला एकमेकांशी गप्पा मारता येतील आणि नक्की तिच्या मनात काय आहे हे तर तिला सांगता सुद्धा येईल आणि मला सुद्धा समजेल. माझ्या मनात जो काही तिच्याविषयी गैरसमज आहे तर तो गैरसमज तर मिटेल आणि नक्की ती रमाच आहे हे मला समजेल तरी. तेव्हा आता लगेच आनंद आता अक्षयचं हे बोलणं ऐकून विचारतो की अक्षय, 1 मिनिट, म्हणजे तुला अजून सुद्धा तोच संशय आहे की ती रमा असण्याचा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, अजून तरी आहे. तेव्हा हे ऐकून आनंद म्हणतो की हे बघ, मग तू लगेच आवरायला घे, क्षणाचा सुद्धा तू विलंब करू नकोस, लगेच तयारीला लाग. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, मी काहीतरी प्लॅन करतो. त्यानंतर आता इकडे माई, साई आणि रमा एकत्र बसलेले असतात. तर रमाला म्हणते की हे बघ, तुला जर तुझ्या पायावर उभं राहायचं असेल तर काहीतरी काम तर तुला करावंच लागेल आणि त्याचबरोबर त्या माहीचा सुद्धा बंदोबस्त तुलाच करावा लागेल आणि ते पण लवकरात लवकर. तर माही म्हणते की हो ना, ते तर आहे, पण सगळ्यात अगोदर मला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. तेव्हा आता माई लगेच म्हणते की अगं, तू स्वतःच्या पायावर कधी उभं राहणार, अगोदर तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं, परंतु तोपर्यंत तू विचार केला का, त्या माहीचा संसार तर उभा राहीलच. अगं, तिला पोरं बाळ होतील, मग तू काय करशील बरं. तेव्हा आता हे माईचे हे बोलणे ऐकून साई म्हणतो की हे बघा रमा, अहो खरंच मा जे काही बोलते ना तर ते बरोबर बोलते, कारण ही जुनी माणसं आपल्याला त्यांच्या संसारातून काहीतरी अनुभव देत असतात, 2 शब्द आपल्या मोलाचे सांगत असतात. त्यामुळे आता मात्र तुम्हाला 2 अशा लढाया स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लढावे लागतील. एक लढाई म्हणजे स्वतःच्या पायावर अगोदर तुम्हाला उभं राहावं लागणार आहे आणि दुसरी लढाई म्हणजे त्या माहीला अगदी खाली खेचावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. माहीने तुमच्याबरोबर कसं गोड बोलण्याचं नाटक केलं, अगदी प्रेमाने ती तुमच्याशी वागली आणि तिला तुमच्याविषयी खूप काळजी आहे असे तिने दाखवले, मग तुम्हाला सुद्धा आता तसंच नाटक करावे लागेल. तिने जे काही आता स्वतःच आहे तर ते सगळं काही तुमच्या अंगावर टाकून मोकळी झालीस आणि तुमचे जे काही आता इकडे शशिकांतला आता आजी सगळं काही घडलेला प्रकार सांगते, कारण शशिकांत जेव्हा येथे नव्हता तर तेथे घरामध्ये काय काय घडून गेले त्याबद्दल सांगितले जाते. हे ऐकून आता शशिकांत म्हणतो की बापरे, मी गेल्यानंतर इतकं काही घडले, परंतु आई, अगं ते इरावतीला बोलवण्याची काय गरज होती बरं. अगं ती फॉरेनला होती हे बरं होतं, परंतु तू तिला कशाला बोलवायचं बरं. अगं इकडे माहिती आहे ना तिने काय राडा करून ठेवलेला होता, कारण एका मुलाची ती प्रेमात पडली होती आणि तरी सुद्धा तिने त्या बदल्यात काय असं मुकदमांच्या किचनला आग लावली होती आणि त्यात म्हणजे एक माणूस मेला सुद्धा होता. इतका तो भाजला होता की त्याचा चेहरा सुद्धा ओळखत नव्हता. सगळ्या मीडिया समोर हे आले होते आणि पोलीस सुद्धा आले होते आणि तू पोलिसांशी बोललीस, तिला अटक होऊ नये म्हणून तू तिला फॉरेनला पाठवले आणि तेव्हा ती वाचलीस, परंतु ती फॉरेनला जायला सुद्धा तयार नव्हती. आई, तुला हे सगळं काही घडलेले तर माहितीच होते. तेव्हा सुद्धा ती किती ओरडत होती, किती जीवाच्या आकांताव करत होती की मला त्या मुलाला भेटायचं आहे म्हणून. तेव्हा आता आजी म्हणते की बापरे, खरंच तो मुलगा तर गायब झाला होता आणि शशिकांत म्हणतो की आई, मी त्या मुलाला किती शोधले. तेव्हा आता आजी म्हणते की अरे, तो मॅटर आता अगदी बंद झाला, ते आता सगळं काही विषय स्टॉप झालेला आहे, आता फक्त आपल्याला तिची गरज आहे आणि शेवटी तिची गरज आपल्याला आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की
की आई हे बघ मी तुला ओळखतो. पार्वती मुकादमला. तेव्हा आता आजी हे ऐकून विचारते की अरे आज काय तुला एका पेगमध्ये चढली वाटतं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की नाही ग आई, मी तुला खरंच सांग, तू जर पॉलिटिक्स मध्ये असती तर उच्च पदावर पोहोचली असती, नाहीतर प्राईम मिनिस्टर तर कुठेच नाही, अगदी तू ती सुद्धा झाली असती. तेव्हा आता पार्वती आजी विचारते की शशिकांत अरे तुला नक्की काय म्हणायचं आहे. शशिकांत आणि पार्वती आजी मस्त दारू पीत आता हे गप्पा करत असतात. त्यावर आता शशिकांत विचारतो की आई अगं मला एक गोष्ट सांग, इतक्या वर्ष तुझी ही मुलगी कुठे होतीस, का तू तिला इतकं अचानक घरात बोलवलंस, तिला इथून जिथे कुठे होती तिथून बाहेर काढलं. आणि आई मला माहिती आहे की तू तिला काय इथे आणलं असेल, तुझा हेतू साध्य करण्यासाठी, नक्की तुझा काहीतरी हेतू असेल आणि तो पूर्ण होण्यासाठी तू तिला येथे मदतीला बोलावले असणार. तेव्हा आता लगेच आजी विचारते की मग काय. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मग काय असणार, झाला ना तुझा हेतू साध्य, मग त्या एडीला येथून पाठवून दे, ती वेडी आहेस. तेव्हा आता इरावती ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. इरावतीला आता हे सर्व ऐकून धक्काच बसतो. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की पाठवणार तर आहेच, मला सुद्धा तिला येथून कायमचं पाठवूनच द्यायचे आहे, मला सुद्धा तेच हवं आहे. परंतु कसे आहे की आत्ता मात्र जे जे काही आहे ना ते सगळं काही मी सांगते म्हणून, पण जोपर्यंत आपल्याला तिचा फायदा आहे तोपर्यंत आपण तिचा फायदा घेऊयात आणि आपलं एकदा काम झाले की आपण तिला कायमचं पाठवून देऊयात. तेव्हा आता शशिकांत हसून म्हणतो की आई आई अगं काय करावे तुझे, खरंच तू इतकी क्रूर आहेस ना. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अरे लॉयर आहे मी, लॉयर. आणि दोघे आता गप्पा करत असतात. तर इरावती आता ही सर्व ऐकते. इरावतीला इतका धक्का बसतो, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. इरावती आता इतकी रागवलेली असते परंतु इतकी रडत सुद्धा असते. ती शशिकांत आणि आजी जे काही आहे बोलतात ते आता सर्व काही आता ऐकत असते. त्यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. परंतु आता इरावतीने ही सर्व ऐकल्यानंतर ती स्वतःला आवरते आणि बाजूला निघून जाते. त्यानंतर आता इकडे माही आपल्या रूममध्ये असते. ती कसला तरी विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय आता खुश होऊन तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की हे बघ उद्या आपण फिरायला जाणार आहोत. ते ऐकून आता माही खुश होते. मी ऑफिसमधून डायरेक्टली तिकडे जाईन आणि तेथील लोकेशन मी तुला पाठवितो, मी तुला ॲड्रेस पाठवतो, तू नक्की तेथे ये. खूप दिवस झाले आपण एकमेकांपासून लांब आहोत, त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. तेव्हा आता हे ऐकून माही तर अगदी खुश होते आणि मनात म्हणते की आता अक्षय पासून मला कोणीही वेगळं नाही करू शकत. अक्षय आता झोपायला जातो परंतु माहीला इतका आनंद होतो. ती अक्षय बरोबर उद्या जाण्याचे स्वप्न पाहत असते आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो रमाचा मेसेज असतो. तर तो मेसेज असा असतो की तुझ्याशी मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि जर तू नाही भेटली तर तुझे नुकसान होईल. तेव्हा आता तो मेसेज वाचून रमा तर खूपच घाबरते, म्हणजे माही खूप घाबरते. म्हणून ती आता रमाला भेटायचं ठरवते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंघोळ करून बाहेर येते. अंघोळ करून बाहेर आल्यानंतर मात्र आरशासमोर उभी असते. तेव्हा अक्षय तिच्या जवळ येतो. तिच्या अगदी पाठीवरून गळ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. तिला खूप छान वाटत असते आणि अक्षय पुरून तिच्या जवळ येतो, कारण तिला अक्षयचे भास होत असतात. ती इतकी खुश झालेली असते आणि अक्षय तिच्या जवळच आहे असे तिला भास होतात. म्हणून ती आपले केस असे अलगद मागे टाकते. तर अक्षय तेथे नसतो, इकडे तिकडे पाहते आणि परत बाहेर येत अगदी आनंदाने गिरक्या घेत असते, गोल गोल फिरत असते, आनंदाने अगदी नाचत बागडत असते. अक्षय तिच्या अंगावर फुले टाकत असतो. आता इतके तिला स्वप्न, म्हणजे ती अक्षय तिच्या जवळ आहे, अगदी पुढील जे काही स्वप्न आहे तर ते पाहत असते. आता अक्षय तिच्या जवळ येतो म्हणून तसतशी ती अगदी लाजत असते आणि मुरडत असते. आता अक्षयबरोबर तिची नव्याने सुरुवात होणार आहे आणि आता अक्षयपासून तिला कोणीही वेगळं नाही करू शकत अशी ती आता स्वप्न पाहत असते. आणि अगदी आनंदाने एका बागेमध्ये चोपाळ्यावर बसून अक्षय तिच्या मागे मागे येतो आणि तिचा अगदी अलगद असा केस घेतो. हे सगळं काही तिला अगदी स्पर्श अगदी हवासा वाटत असतो, म्हणून ती अगदी खूप खुश असते. तेव्हा ती तेथून चोपाळ्यावरून उठते परंतु तेथे तिला कोणीही अक्षय वगैरे काही दिसत नसते, कारण ते तिचे एक स्वप्न असते. आणि स्वप्नातून बाहेर येते आणि अगदी खुश होत असते, अगदी आनंदाने ती बागडत असते, कारण अक्षयबरोबर आता आपण नव्याने सुरुवात करणार आहोत याचा तिला इतका आनंद होतो आणि आनंदाने ती अगदी हसत असते, इकडे तिकडे बघून खुश होत असते. परंतु आता रमा बरोबर तिला धडा शिकवणार असते. तिला इतका आनंद झालेला असतो कारण ती आणि अक्षय फिरायला जाणार आहात आणि आता फिरायला गेल्यानंतर मी कायमची अक्षयची होईल असं तिला वाटत असते. म्हणून ती घरीच स्वप्न पाहत असते आणि त्या स्वप्नात ती एकटीच असते, अक्षय तिच्या सोबत नसतो. तेव्हा आता मित्रांनो,
रमा आता जेथे कुठे आहे तर ती साईसोबत प्लॅन करून आता ह्या माहीच्या जागी येणार असते आणि बरोबर जे काही अक्षयचा हक्क आहे तर तो आपली रमाच घेणार असते। म्हणून इकडे माहीला इतका आनंद होतो, काय करू आणि काय नाही, कारण आता कायमची मी अक्षयची होईल, अक्षयपासून कोणीही मला वेगळं नाही करू शकत असे तिला वाटत असते। परंतु आता होते तर काही वेगळेच। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय आणि माही या दोघांना फिरायला जायचे असते, कारण एकांत असा वेळ त्यांना येथे मिळत नाही। म्हणून अक्षयने म्हणजे या माहीला रमा बनून म्हणजे रमा आहे असेच म्हणून तो फिरायला घेऊन जाणार असतो। अक्षय आता ऑफिसमधून डायरेक्ट तिकडे गेलेला असतो आणि त्याने आता माहीला नेण्यासाठी गाडी पाठवलेली असते। माही आता तयार होते आणि इतकी आनंदाने उड्या मारत बाहेर येते, बॅग वगैरे असते। मी आता कायमची अक्षयची होणार आहे, अक्षयपासून मला आता कोणीही वेगळं नाही करू शकत, म्हणून ती इतकी खुश होते। तेव्हा आता साई येता ड्रायव्हरचा वेश घेतो, दाढी वगैरे आता तो लावतो आणि तो माहीला मुद्दाम फसवतो आणि म्हणतो की अक्षय सरांनी तुमच्यासाठी गाडी पाठवलेली आहे। म्हणून आता साई आणि रमा यांचा हा प्लॅन असतो। माही आता त्या गाडीमध्ये बसते आणि तेवढ्यात आता साई डिकी खोलतो आणि त्यात म्हणजे आपली रमा असते आणि रमा आता त्या अक्षयबरोबर फिरायला जाण्यासाठी मुकदमांच्या घरात येते। तेव्हा मात्र आता डिकीतून बाहेर येत असताना रमा म्हणते की मला रमा म्हणतात, जी कधीही कुणाचा हक्क मारत नाही आणि तिचा हक्क सुद्धा ती घेतल्याशिवाय सोडत नाही। त्यामुळे आता यांच्याबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात मीच करणार आहे, माझा हक्क मी तुला कधीही घेऊन नाही देणार। तर इकडे माही आता साईच्या गाडीत बसून आता दुसरीकडे जाणार असते आणि आपली रमा मात्र अक्षयबरोबर मस्त फिरायला जाणार असते। माही आता खुश असते, कारण तिला असे वाटते की ती आता अक्षयसोबत जाणार आहे म्हणून। परंतु आपली रमा आणि अक्षय आता नवीन आयुष्याची सुरुवात कशी करतात आणि आता पुढे काय होतं, कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।